जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, फ्री करिअर हब या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच्या अंतर्गत एक पद भरती निघालेली आहे। त्यामध्ये एकूण 296 पदे असणार आहेत। या पद भरतीमध्ये तुम्हाला अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, त्यानंतर वरिष्ठ लेखा अधिकारी, त्यानंतर सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखक, त्यानंतर सहाय्यक भांडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे या पद भरतीने भरायची आहेत। तर या पद भरतीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर मग सुरू करूयात आजच्या या व्हिडिओला। बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी होण्याचा दिनांक जो आहे तुमचे फॉर्म जे सुरू होणार आहेत मित्रांनो, ते फॉर्म तुमचे 20/11/2025 म्हणजे 20 नोव्हेंबर पासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। आणि फॉर्म भरण्याची जी अंतिम मुदत आहे मित्रांनो, ती आहे 19/12/2025 म्हणजे 19 डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत जी आहे ती सुद्धा 19/12 आहे। परीक्षेसाठी तुमचं ऑनलाईन प्रवेश पत्र जे उपलब्ध होणार आहे याचा दिनांक तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस अगोदर कळणार आहे। त्यानंतर बघा, या पद भरती अंतर्गत कास्ट वाईज पद संख्या किती आहे हे तुम्हाला सांगतो। कुठल्या पदाला किती जागा आहेत, कुठल्या कास्टला। त्यामध्ये बघा, 1 नंबरचं जे पद आहे अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी, यामध्ये सर्वसाधारण या उमेदवारांसाठी अराखीव मध्ये 1 जागा आहे आणि अजा सर्वसाधारणला 1 जागा आणि अराखीवला 1 जागा, अशा एकूण 2 जागा आहेत। त्यामध्ये वेतन श्रेणी बघा 56,100 ते 1,77,500 एवढं बेसिक वेतन असणार आहे। याच्यासाठी बघा, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, हायर सेकंड क्लास इन कॉमर्स, बघा पोस्ट ग्रॅज्युएट लागणार आहे तुमचं कॉमर्स साइडनी, 10 इयर एक्सपिरियन्स, तुम्हाला इथे एक्सपिरियन्स लागणार आहे। त्यानंतर बघा, दुसरं जे पद आहे लेखा अधिकारीला एकूण 3 पदांसाठी भरती निघालेली आहे। त्यामध्ये बघा, सर्वसाधारण मध्ये अजामध्ये 1 पद आहे, इतर मागासवर्गीयांसाठी 1 पद, अराखीवसाठी 1 पद, असे एकूण 3 पद लेखा अधिकारी या पदाचे आहेत। यामध्ये यांचं वेतन किती असतं बघा, 41,800 ते 1,32,300 इतकं यांचं बेसिक वेतन असतंय। त्यांच्यामध्ये पात्रता आणि अर्हता बघा, पोस्ट ऑफ अकाउंट ऑफिसर बाय नॉमिनेशन शॅल बी मेड फ्रॉम अमॉंग द कॅन्डिडेट हु पोसेस ॲट लिस्ट सेकंड क्लास मास्टर डिग्री लागणार आहे इथं कॉमर्सची। त्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे इथं सुद्धा 5 वर्षाचा, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। यामध्ये मित्रांनो 12वी पास आणि ग्रॅज्युएट वर सुद्धा पदे आहेत लिपिकची, ते पुढे तुम्हाला दिसणारच आहेत। त्यानंतरचं तिसरं जे पद आहे सहाय्यक लेखा अधिकारी, एकूण पदे आहेत 6, यामध्ये एकूण 6 पदे आहेत। त्यामध्ये बघा, सर्वसाधारण मध्ये अजामध्ये 1 पद, अजला 1 पद, विजा अला 1 पद, त्यानंतर सामाजिक शैक्षणिक जे मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1 पद, अराखीवसाठी 1 पद, असे एकूण 5 पदे हे सर्वसाधारणला आहेत। आणि 1 पद जे आहे महिला अराखीवसाठी 1 पद आहे, असे एकूण 6 पदे या पोस्टसाठी आहेत। त्यानंतर बघा, यांचं वेतन किती असतं, यांचं वेतन जे आहे मित्रांनो 38,600 ते 1,22,800 इतकं बेसिक असतं। यांची पात्रता बघा, सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स मध्ये तुमची सेकंड क्लास डिग्री लागणार आहे। त्यानंतरचं जे पद आहे उपलेखापाल गट क, एकूण 3 पदे आहेत बघा, उपलेखापालला एकूण 3 पदे आहेत। त्यामध्ये बघा, सर्वसाधारण मध्ये अजामध्ये 1 पद, त्यानंतर इतर मागासवर्गीय म्हणजे तुमचा ओबीसी यांच्यासाठी 1 पद, अराखीव मध्ये 1 पद, असे एकूण 3 पदे या पोस्टसाठी आहेत, उपलेखापाल पोस्टसाठी। त्यामध्ये वेतन किती असतं बघा, 35,400 ते 1,12,400 एवढं तुमचं बेसिक असतं। यामध्ये पात्रता बघा, यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉमर्सची डिग्री लागणार आहे। त्यानंतर बघा, कनिष्ठ अभियंता, 5वं जे पद आहे कनिष्ठ अभियंत्यासाठी मित्रांनो 144 पदांची ही भरती या पद भरती अंतर्गत 144 पदे भरली जाणार आहेत। त्यामध्ये बघा, सर्वसाधारण मध्ये अजासाठी 12 पदे, अजसाठी 6 पदे, विजा अ साठी 3 पदे, भज ब साठी 1 पद, भज क साठी 3 पदे, भज ड साठी 3 पदे, विमा प्रसारगी 1 पद, इतर मागासवर्गीयांसाठी 19 पदे, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 9 पदे, त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी 9 पदे, अराखीव 28 पदे, असे एकूण 94 पदे हे सर्वसाधारण उमेदवारांसाठी असणार आहेत।
त्यानंतर बघा महिलांसाठी अजामध्ये 5 पदे, अज साठी 3 पदे, विजा अ साठी 1 पद, बज क साठी 2 पदे, बज ड साठी 1 पद, विमा प्र साठी 1 पद, इतर मागासवर्गीयांसाठी 9 पदे, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 4 पदे, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 4 पदे, अराखीवसाठी 13 पदे, असे एकूण 43 पदे हे महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यानंतर खेळाडूमध्ये बघा अनुसूचित जातीसाठी 1 पद, अनुसूचित जमातीसाठी 1 पद, त्यानंतर बघा इतर मागासवर्गीयांसाठी 1 पद, सामाजिक शैक्षणिक आरक्षणांतर्गत 1 पद, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 1, अराखीवमध्ये 2 पदे, असे एकूण 7 पदे हे स्पोर्ट्समनसाठी असणार आहेत. दिव्यांगांसाठी बघा एकूण 6 पदे राखीव आहेत. त्यानंतर अनाथांसाठी 1 पद आहेत. असे एकूण 144 पदे या पोस्ट अंतर्गत असणार आहेत. त्यामध्ये बघा तुमचं वेतन जे असतं 38,600 ते 1,22,800 इतकं तुमचं वेतन असणार आहे बेसिक. यामध्ये तुमचा TADI आणि बरेच अलाउन्स ऍड होऊन तुमचा पगार होत असतो. त्यामध्ये शैक्षणिक पात्रता जी असणार आहे तुमची स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका बघा, किमान पदविका स्थापत्य अभियांत्रिकीची तुमची पदविका तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा दिलंय पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेली व्यक्ती बघा, किंवा त्याच्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करत असलेली पदवी, किमान तुमच्याकडे स्थापत्य अभियांत्रिकी पदवी असणं आवश्यक आहे या पदभरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला. त्यानंतरचं जे पद आहे 6वं कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब, एकूण पदे आहेत मित्रांनो 16. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी बघा अजासाठी 1 पद, अजसाठी 1 पद, विजासाठी 1 पद, भजक साठी 1 पद, त्यानंतर इतर मागासवर्गीयांसाठी 2 पदे, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 1 पद, आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 पद, अराखीवसाठी 3 पदे, असे एकूण 11 पदे या पोस्टसाठी आहेत. त्यानंतर बघा महिलांसाठी अजसाठी 1 पद, इतर मागासवर्गीयांसाठी 1 पद, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 1 पद, आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 पद, अराखीवमध्ये 1 पद, असे एकूण 5 पदे हे महिलांसाठी राखीव असणार आहेत. खेळाडूसाठी बघा खेळाडूसाठी इथं पद राखीव नाहीये. त्यानंतर दिव्यांगांसाठी 1 पद आहे. असे एकूण 16 पदे या पोस्टसाठी आहेत कनिष्ठ अभियंता. यामध्ये बघा त्यांचं जे वेतन असतं 38,600 ते 1,22,800 एवढं बेसिक असतं. त्यानंतर पात्रता बघा त्यांची, ज्यांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून प्रदान करण्यात आलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामधील किमान 3 वर्षांचा कालावधी पदविका धारण केली आहे बघा. 3 वर्षांची तुमची पदवी तुमच्याकडे या ट्रेडमध्ये तुमच्याकडे पदवी पाहिजे, तेच उमेदवार कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी अप्लाय करू शकतात. ते बघून घ्या तुम्ही व्यवस्थित. त्यानंतर बघा उच्च श्रेणी लघुलेखक 7वं जे पद आहे त्यामध्ये पदे आहेत 3 मित्रांनो. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी अजासाठी 1 पद, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 1 पद, अराखीवसाठी 1 पद, असे एकूण 3 पदे उच्च श्रेणी लघुलेखकसाठी आहेत. यामध्ये बघा वेतन श्रेणी जी असते 41,800 ते 1,32,300. त्यांचं जे शैक्षणिक पात्रता जी आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि तुमच्याकडे फक्त हे 10वी पास बघा, 10वी पास. आणि ज्या उमेदवाराकडे 120 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखन, 40 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखन किंवा 30 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखन, इकडे तुमच्याकडे टंकलेखन लघुलेखन असणं आवश्यक आहे या पदासाठी. त्यानंतरचं जे पद आहे मित्रांनो निम्न श्रेणी लघुलेखक गट क चं पद आहे हे, यासाठी एकूण 6 पदे आहेत. त्यामध्ये बघा सर्वसाधारणसाठी अजासाठी 1 पद, अजसाठी 1 पद, इतर मागासवर्गीयांसाठी 1 पद, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 1 पद, अराखीवसाठी 1 पद, आणि एकूण 5 पदे ही सर्वसाधारणसाठी आहेत. आणि महिलांसाठी अराखीवमध्ये 1 पद आहे. असे एकूण 6 पदांसाठी या पोस्टला भरती निघालेली आहे. त्यामध्ये वेतन तुमचं असणार आहे 38,600 ते 1,22,800. शैक्षणिक पात्रता सुद्धा तीच असणार आहे जी आता वर लघुलेखकला होती, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. आणि ज्या उमेदवारांकडे 100 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखन आणि 40 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखन किंवा 30 शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखन हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतरचं पद बघा कनिष्ठ लिपिक, लिपिक आणि टंकलेखक, एकूण पदे आहेत 46. यामध्ये बघा सर्वसाधारण मध्ये अजसाठी 2 पदे, विजा अ साठी 1 पद, भज क साठी 2 पदे, भज ड साठी 1 पद, विमा प्र साठी 1 पद, इतर मागासवर्गीयांसाठी 2 पदे, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 2 पदे, आर्थिक दुर्बल घटकासाठी 3 पदे, अराखीवमध्ये 5 पदे, असे एकूण 19 पदे हे सर्वसाधारण गटामध्ये आहेत कनिष्ठ लिपिक या पदासाठी. त्यानंतर महिलांसाठी बघूयात अजसाठी 1 पद, विजासाठी 1 पद, भज क साठी 1 पद, भज ड साठी 1 पद, विमा प्र साठी 1 पद, इतर मागासवर्गीयांसाठी 1 पद,
सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 2 पदे, आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 पदे, अराखीवसाठी 5 पदे असे एकूण 15 पदे हे महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. त्यानंतर माजी सैनिकांसाठी 15% आरक्षण असतं. त्यामध्ये इतर मागासवर्गीयामध्ये 1 पद, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 1 पद, आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी 1 पद, अराखीव उमेदवारांसाठी 3 पदे असे एकूण 6 पदे हे एक सर्व्हिसमॅन म्हणजे माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. त्यानंतर बघा खेळाडूसाठी 1 पद हे राखीव आहे खेळाडूसाठी. त्यानंतर प्रकल्पग्रस्तामध्ये सुद्धा 1 पद आहे अराखीवसाठी. त्यानंतर भूकंपग्रस्तासाठी कुठलंही पद नाहीये. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी 4 पदे आहेत. त्यामध्ये बघा सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 1 पद, आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 पद आणि अराखीवसाठी 2 पदे. त्यानंतर दिव्यांगांसाठी 2 पदे उपलब्ध आहेत. असे एकूण 46 पदे हे लिपिक आणि टंक लेखक या पदासाठी आहेत मित्रांनो. या पदाचं वेतन जे असतं 19,900 हे तुमचं बेसिक ते 63,200 पर्यंत तुमचं बेसिक असतं. यामध्ये तुमचा टीए, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, डिअरनेस अलाउन्स, हाऊस रेंट अलाउन्स, HRA आणि अजून भत्ते आहेत. 1-2 भत्ते हे यामध्ये ऍड होऊन तुम्हाला तुमचं वेतन मिळत असतं. त्याची शैक्षणिक पात्रता जी आहे मित्रांनो, त्याची शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. बघा तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली आहे. तुमच्याकडे कुठल्याही शाखेची जर पदवी असेल तर चालणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर तुमच्याकडे मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट वेग किंवा इंग्रजी टंकलेखन 40 इथं किंवा दिलेला आहे मित्रांनो. म्हणजे इंग्रजी किंवा मराठी तुमच्याकडे एक टायपिंग सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे या पदासाठी, कुठल्या लिपिक आणि टंकलेखक. त्यानंतरचं पद आहे शेवटचं 10वं पद आहे सहाय्यक भंडारपाल गट क. एकूण 13 पदे आहेत मित्रांनो. सर्वसाधारण मध्ये बघा अजसाठी 1 पद, विजासाठी 1 पद, इतर मागासवर्गीयांसाठी 1 पद, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 1 पद, आर्थिक दुर्बल घटकासाठी पद नाहीये. त्यानंतर अराखीवसाठी 1 पद असे एकूण 5 पदे हे सर्वसाधारण उमेदवारांसाठी राखीव आहेत सहाय्यक भंडारपाल या पदासाठी. त्यानंतर बघा महिला उमेदवारांसाठी अजसाठी 1 पद, विजासाठी 1 पद, इतर मागासवर्गीयांसाठी 1 पद, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 1 पद, आर्थिक दुर्बल घटकामध्ये 1 पद, अराखीवसाठी 2 पदे असे एकूण 7 पदे ही महिलांसाठी राखीव आहेत. माजी सैनिक 15% आरक्षण, अराखीवमध्ये 1 पद आहे. त्यानंतर बघा खेळाडूमध्ये पद नाहीये, तुमचं प्रकल्पग्रस्ताला पद नाही, भूकंपग्रस्ताला पण नाहीये, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी पण जागा नाहीये. त्यानंतर बघा दिव्यांगांसाठी 1 पद आहे. असे एकूण 13 पदे हे सहाय्यक भंडारपाल गट क या पदासाठी या पदभरती अंतर्गत भरली जाणार आहेत. याचं वेतन जे असतं, याचं वेतन असतं मित्रांनो 19,900 ते 63,200 इतकं याचं वेतन असतं. त्यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता जी मागवलेली आहे, ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे बघा, तुमचं 10वी पास, बघा 10वी पास जर तुम्ही असाल आणि तुमच्याकडं ज्यांनी टंकलेखनाची शासकीय प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी इतकं तुमच्याकडं टंकलेखनाची सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. इथं किंवा दिलेलं आहे मराठी किंवा इंग्रजी टंकलेखनाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आपल्या लिपिकसाठी पण तीच अर्हता होती, शैक्षणिक अर्हता, फक्त त्याच्यामध्ये पदवी लागत होती. आणि सहाय्यक भंडारपाल या पदामध्ये तुम्हाला माध्यमिक शाळा म्हणजे तुमचं 10वी पास आणि तुमच्याकडे इंग्रजी किंवा मराठी टायपिंग असणं आवश्यक आहे. त्यानंतर 10वं जे पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क, त्यामध्ये एकूण 48 पदे आहेत. त्यामध्ये बघा सर्वसाधारणसाठी 2 पदे, अजसाठी 2 पदे, अजसाठी 2 पदे, विजा अ साठी 1 पद, भज ब साठी 1 पद, भज क साठी 1 पद, भज ड साठी 1 पद, विमा प्र साठी 1 पद, इतर मागासवर्गीयांसाठी 2 पदे, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 1 पद, आर्थिक दुर्बल घटकामध्ये 1 पद, अराखीवमध्ये 5 पदे असे एकूण 18 पदे सर्वसाधारण उमेदवारांसाठी राखीव आहेत. त्यानंतर अजसाठी 1 पद, अजसाठी 1 पद महिलामध्ये, विजासाठी 1 पद, भज क साठी 1 पद, भज ड साठी 1 पद, इतर मागासवर्गीयांसाठी 3 पदे, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 2 पदे, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 2 पदे, अराखीवसाठी 4 पदे, एकूण 16 पदे महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यानंतर माजी सैनिकामध्ये बघा अजसाठी 1 पद, इतर मागासवर्गीयांमध्ये 1 पद, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये 1 पद, आर्थिक दुर्बल घटकामध्ये 1 पद, अराखीवसाठी 2 पदे आणि एकूण 6 पदे ही माजी सैनिकांसाठी असणार आहेत, हे लक्षात घ्यायचंय. त्यानंतर बघा खेळाडूसाठी एकूण इतर मागासवर्गीयांसाठी 1 पद आणि अराखीवमध्ये 1 पद असे एकूण 2 पदे खेळाडूंसाठी राखीव आहेत. त्यानंतर प्रकल्पग्रस्तामध्ये
इतर मागासवर्गीयांसाठी एक पद, अराखीवमध्ये एक पद असे 2 पदे हे प्रकल्पग्रस्तांसाठी असणार आहेत. त्यानंतर भूकंपग्रस्तांसाठी कुठलंही पद नाहीये. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी एकूण 4 पदे, त्यामध्ये बघा इतर मागासवर्गीयांमध्ये एक पद, सामाजिक शैक्षणिक आरक्षणामध्ये एक पद, आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी एक पद, अराखीव उमेदवारांसाठी एक पद असे एकूण 4 पदे हे पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. याची जी पीडीएफ आहे, याची पीडीएफ आपलं टेलिग्राम चॅनल फ्री करिअर हब या टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ दिलेली आहे, ती तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. त्यानंतर बघा याचं वेतन किती असणार आहे. अभियांत्रिकीचं वेतन जे असणार आहे 25,500 ते 81,100 रुपये इतकं याचं बेसिक असणार आहे. त्यामध्ये पात्रता तुमची काय असणार आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक 10वी, तुमची 10वी 12वी मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे, म्हणजे तुमचं 10वी पास असणं आवश्यक आहे मित्रांनो, इथं 10वी पास. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी, स्थापत्य अभियांत्रिकीची तुमच्याकडे पदवी किंवा दिलं इथं स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा तिला समकक्ष अर्धा परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. 10वी पास प्लस तुमच्याकडे स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी असणं आवश्यक आहे या पदासाठी. त्यानंतर बघूयात तुमचं आरक्षण दिलेलं आहे, हे तुम्ही पीडीएफ मध्ये व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की अर्ज सादरीकरण दिलेलं आहे इथं. परीक्षा शुल्क बघा, परीक्षा शुल्क जे आहे तुमचं, तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी फॉर्म भरण्यासाठी 1,000 रुपयाचं परीक्षा शुल्क आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग उमेदवारांसाठी 900 रुपये शुल्क आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही, माजी सैनिकांना फ्री आहे. त्यानंतर उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. परीक्षा शुल्क नापरतावा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या, रिफंडेबल आहे हे. त्यानंतर बघूयात सॉरी एक मिनिट. त्यानंतर बघूयात आपण तुमचं पेपर पॅटर्न काय आहे. बघा प्रथम तुम्हाला मी लिपिक टंक लेखक या पदासाठी पेपर पॅटर्न सांगतो. बघा कनिष्ठ लिपिक साठी बघा तुमचे मराठीचे 25 प्रश्न, इंग्रजीचे 25 प्रश्न, मराठी व इंग्रजी 25 आणि मराठी व इंग्रजी 25. सॉरी एक मिनिट हा. मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी, एक मिनिट. तुमचे मराठी ग्रामरचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, तुमची बौद्धिक चाचणी चे 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, असे एकूण तुमचे 100 प्रश्न, 100 प्रश्नांचा तुमचा पेपर होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो मराठीचा जो पॅटर्न आहे तो 12वी पास, त्यानंतर इंग्रजीचा पॅटर्न जो आहे 12वी पासचाच आहे. त्यानंतर तुमचं जे सामान्य ज्ञान असणार आहे तुमचं, ते तुमचं मराठी व इंग्रजी भाषेमध्ये असणार आहे आणि त्याचा पॅटर्न असणार आहे पदवीवर. तुमचं गणित बुद्धिमत्ता पण पदवी आधारावर असणार आहे, त्यामुळे तुम्हाला मराठी व इंग्रजीमध्ये ते पेपर देता येणार आहे. त्यानंतर तुमचे एकूण 100 प्रश्न आहेत 200 मार्काला आणि तुम्हाला वेळ आहे 120 मिनिटे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर भंडारपाल सहाय्यक भंडारपाल या पदासाठी तुम्हाला मराठीचे 25 प्रश्न, त्यानंतर इंग्रजीचे 25 प्रश्न, त्यानंतर गणित बुद्धिमत्ताचे 25 आणि सामान्य ज्ञानचे 25. यामध्ये बघा सहाय्यक भंडारपाल या पदासाठी तुमची काठिण्य पातळी जी असणार आहे 12वी पास साठी, मराठीची जी काठिण्य पातळी असणार आहे 12वी लेवलची, इंग्रजीची पण 12वी लेवलची असणार आहे आणि तुमचं सामान्य ज्ञानची जी काठिण्य पातळी असणार आहे पदवी लेवलची आणि गणित बुद्धिमत्ताची सुद्धा तुमची काठिण्य पातळी ही पदवी लेवलची असणार आहे. तुमची गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत देता येणार आहे, परंतु मराठी व्याकरण हे तुम्हाला मराठी भाषेतच देता येणार आहे आणि इंग्रजी व्याकरण हे तुम्हाला इंग्रजी भाषेतच द्यायचं आहे. त्यामध्ये तुमचे एकूण 100 प्रश्न 200 मार्काला आणि वेळ असणार आहे 120 मिनिटे.
अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला कनिष्ठ लिपिक आणि सहाय्यक भांडारपाल या पदांविषयी त्यांचे पेपर पॅटर्न विषयी माहिती दिलेली आहे. बाकीचा जो पेपर पॅटर्न आहे ज्यांना आवश्यक बघण्याची आवश्यकता आहे त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल फ्री करिअर हब याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलवरती मी ही पदभरतीची संपूर्ण PDF दिलेली आहे, ती तुम्ही एकदा व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर बघा तुमची वयोमर्यादा काय असणार आहे मित्रांनो. वयोमर्यादा सांगतो मी. वयोमर्यादेमध्ये बघा तुमचा वयोमर्यादा करण्याचा दिनांक आहे, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे त्यामध्ये तुमचं किमान वय लागणार आहे वर्ग अ ते ब 19, वर्ग क साठी 18 वर्ष, म्हणजे वर्ग अ ते ब मध्ये तुम्हाला 19 प्लस तुम्ही पाहिजे आणि वर्ग क साठी 18 वर्ष तुम्हाला पूर्ण पाहिजे. राखीव खुल्या प्रवर्गासाठी तुम्ही 38 वर्षापर्यंत असाल तरी फॉर्म भरू शकताय. मागासवर्गीयांमध्ये तुम्हाला 5 वर्षांची सूट असते, 43 वर्ष. त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडूमध्ये 43 वर्ष, मागासवर्गीय खेळाडूसाठी 43 वर्ष, राखीव खुला गटासाठी 38 प्लस सेवा कालावधी माजी सैनिकांसाठी. त्यानंतर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथमध्ये जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी 43 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष. त्यानंतर इथं 3 वर्ष प्लस आहेत. त्यानंतर दिव्यांग माजी सैनिकांसाठी 45 वर्ष, दिव्यांगांसाठी 45, प्रकल्पग्रस्तांसाठी 45 वर्ष, भूकंपग्रस्तांसाठी 45 वर्ष, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी ही 55 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन पदभरतींच्या माहितीसाठी आपलं YouTube चॅनल फ्री करिअर हब या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.